विद्यार्थी मित्र हो, नमस्ते. आपण इयत्ता 12वी सायकोलॉजी या विषयामधील जो 5वा टॉपिक आहे भावना किंवा इमोशन्स या टॉपिकचा आपण अभ्यास करतो आहे. या टॉपिकमध्ये गेल्या लेक्चरला आपण भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं या घटकाचा आपण अभ्यास करत होतो. आजही तोच घटक आपण कंटिन्यू करतो आहे. त्याचबरोबर आज आपल्याला राग व्यवस्थापनाचे दृष्टिकोनसुद्धा या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. विद्यार्थी मित्र हो, जर आपल्याला आपल्या रागावरती जर नियंत्रण मिळवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला रागाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. रागाला इंग्लिशमध्ये अँगर हा शब्द आहे. आता या अँगर या स्पेलिंगपासून त्यातले एक एक लेटर जर आपण घेतलं, ANGER अशा पद्धतीनं जर एक एक लेटर्स घेतलं तर त्याच्यापासून वेगवेगळे शब्द तयार होतात आणि या शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घेऊन रागावरती कशा पद्धतीनं नियंत्रण आपल्याला मिळवायचं आहे हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. रागासाठी अँगर हा जो शब्द आहे, स्पेलिंग आहे, ते स्पेलिंग ANGER अशा पद्धतीचं आहे. तर यातलं पहिलं लेटर जे आहे अँगर शब्दामधलं ते आहे एपासून एनॉइड हा शब्द तयार होतो, ज्याचा अर्थ नाराजी असा आहे. त्यानंतर N फॉर निगेटिव्ह, नकारात्मकता. त्याच्यानंतर G फॉर ग्रम्पी, चिडचिडेपणा असा त्याचा अर्थ आहे. एक्सपर्टेड, E फॉर एक्सपर्टेड, निराशा. आणि रेजफुल, R फॉर रेजफुल याचा अर्थ संताप. अशा पद्धतीनं या अँगर शब्दाचे जे अँगर शब्दामधले जे वेगवेगळे लेटर्स आहेत ANGER, तर याच्यापासून आपण हे वेगवेगळे शब्द बनवले आणि त्याचा अर्थसुद्धा या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे. जर आपल्याला आपल्या रागावरती कंट्रोल जर मिळवायचं असेल तर इथे तुम्ही तुमची नाराजी वाढवू नका. इथे सांगितलेलं आहे या अँगर शब्दामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ निगेटिव्ह आहे. नाराजी आहे, नकारात्मकता आहे, चिडचिडेपणा आहे, निराशा आहे, संताप आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण जर वाढवू दिल्या नाहीत, स्वतःमध्ये जर वाढवल्या नाहीत तर निश्चितपणे आपण रागाला कंट्रोल करू शकतो. पण जर या गोष्टींना आपण वाढण्याची संधी दिली किंवा या गोष्टी जर आपल्यामध्ये वाढल्या तर निश्चितपणे व्यक्ती रागाला येऊ शकतो. तर या ठिकाणी या शब्दांचा अर्थ आपण पाहिल्यानंतर याच्यापुढे आपण या रागाचा अर्थ आणि त्यासंबंधी कंट्रोलिंग कशा पद्धतीने करायचं हे आपण या ठिकाणी शिकतो आहे. आपले विचार आणि आपल्या भावनावरती सेरेब्रल कॉर्टेक्सचं नियंत्रण असतं. आपण गेल्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. आपले विचार आणि आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं, तर ज्याला आपण प्रमस्तिष्क भायांग किंवा ज्याला आपण सेरेब्रल कॉर्टेक्स असं म्हणतो, तर तो काय करतो, या पद्धतीनं आपल्या विचारावरती आणि आपल्या भावनावरती नियंत्रण ठेवत असतो. त्याच्यामुळं काय होतं की या भावनेच्या बाबतीमध्ये किंवा विचाराच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची विशिष्ट धोरणे आखणे आणि स्वतःला भावनिकदृष्ट्या कमी उत्तेजित ठेवणे व्यक्तीला शक्य होत असतं. बघा, हा सेरेब्रल कॉर्टेक्स काय करतो, आपल्या विचारावरती आणि आपल्या भावनावरती नियंत्रण ठेवत असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं प्लॅनिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारची धोरणं आखता येतात आणि त्याचबरोबर आपल्याला स्वतःला भावनिकदृष्ट्या कमी उत्तेजित ठेवता येतं की जेणेकरून आपण एक्सायटेड होणार नाही किंवा जेणेकरून आपण रागाला येणार नाही आहे. तर या बाबतीत नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतं आहे, तर इकडे सेरेब्रल कॉर्टेक्स नावाचा जो मेंदूमधला घटक आहे तर तो घटक या ठिकाणी करत असलेला आपल्याला दिसतो, ज्याला आपण प्रमस्तिष्क भायंग असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर रागाचा अनुभव हा वैयक्तिक आहे. रागाचा अनुभव हा प्रत्येकाला येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टीमुळे प्रत्येक व्यक्तीला राग येत असतो. कारणं वेगवेगळी भिन्न भिन्न स्वरूपाची असतात. एखाद्या गोष्टीला छोट्याशा कारणामुळे राग येणार नाही, पण त्याचवेळी दुसरा एखादा व्यक्ती असा असेल की त्याला त्या छोट्या कारणामुळे सुद्धा पटकन राग येईल. म्हणजे राग हा काय आहे, वैयक्तिक भाग आहे. रागाचा अनुभव हा प्रत्येकाचा वैयक्तिक असतो. त्याच्यामुळे वैयक्तिक रागावरती आपण वैयक्तिकरित्या नियंत्रण मिळवू शकतो. जर मला छोट्या मोठ्या कारणाने राग येत असेल तर रागावरती नियंत्रण कसं मिळवायचं हे सुद्धा मलाच इकडे माहीत असू शकतं. त्यासाठी राग ही वैयक्तिक गोष्ट आहे आणि त्याच्यावरती आपण वैयक्तिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रागाचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला करता येऊ शकतो. त्याच्यामुळे रागामुळे निर्माण झालेल्या आपल्या स्वतःमध्ये निर्माण झालेल्या नकारात्मक जे विचार आहेत त्यांचा निचरा आपल्याला करता येऊ शकतो. बघा, रागावरती जर आपण नियंत्रण मिळवलं तर त्याच्यामुळं काय होतं की रागाचा आपल्याला चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करून घेता येऊ शकतो. त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मक ज्या भावना असतात तर त्यांचा निचरासुद्धा आपण करू शकतो. जर रागाचा आपल्याला चांगल्या पद्धतीने उपयोग करता आला तर त्याच्यामुळे आपल्यामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, तर हे नकारात्मक विचारांचा आपण निचरा करू शकतो. रागावणे नेहमीचीच जेव्हा नकारात्मक भावनांचा आपण निचरा करू शकतो. रागावणे नेहमीचेच जर असेल तर त्याचा सदुपयोग कमी आणि दुरुपयोगही जास्त होऊ शकतो. जर आपण नेहमी छोट्या मोठ्या कारणावरून जर रागवण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा सदुपयोग होण्याऐवजी दुरुपयोगच होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून रागाचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे.
खरोखरच एखादा प्रसंग असा आहे की ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये राग ही भावना निर्माण होणार आहे, तर त्यावेळी ते शक्य आहे. परंतु छोट्या मोठ्या कारणाने जर चिडचिडेपणा, संतापाचा उद्रेक जर या गोष्टी आपण करत बसलो, तर त्याच्यामुळे रागाचा सदुपयोग होण्याऐवजी रागाचा दुरुपयोगच होण्याची अधिक शक्यता असलेली आपल्याला दिसून येते. त्यासाठी रागाचं व्यवस्थापन करणं, अँगर मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. स्वतःच्या रागासाठी काही व्यक्ती काय करतात, इतरांना जबाबदार धरतात. स्वतःला राग येतोय म्हणून तो राग काय करतात, दुसऱ्या व्यक्तीवरती ढकलतात किंवा त्यांना रिस्पॉन्सिबल ठरवतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, मग त्यांच्यामध्येच एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते आणि दुसऱ्याला दोष दिल्यामुळे तोही व्यक्ती रागावला जातो. तर अशा परिस्थितीमध्ये इतरांना जबाबदार धरण्याऐवजी ती जबाबदारी माझीच आहे अशा पद्धतीचा विचार त्यांनी केला पाहिजे. ही जबाबदारी त्यांचीच आहे. त्यांनी ती जबाबदारी दुसऱ्यावरती, इतरावरती टाकणं उपयुक्त होणार नाही आहे किंवा टाकणं समायोचित होणार नाही आहे. ही जबाबदारी त्यांनी स्वीकारायला हवी, घ्यायला हवी. रागाने गोंधळ निर्माण होण्याऐवजी स्वतःच्या विकासासाठी, फायद्यासाठी त्याचा वापर करून घेतला पाहिजे. रागाच्या परिस्थितीमध्ये स्वतःमध्ये वैचारिक गोंधळ निर्माण जर होत असेल तर त्याच्यामुळे आपल्याला कोणतंही काम व्यवस्थितपणे करता येणार नाही आहे. तर त्यासाठी रागामध्ये वैचारिक गोंधळ निर्माण न होऊ देण्याऐवजी, निर्माण होणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःच्या विकासासाठी आणि फायद्यासाठी रागाचा चांगल्या पद्धतीने आपण वापर करून घेणं या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. आता राग व्यवस्थापनाचे काही प्रभावी दृष्टिकोन किंवा मार्ग या ठिकाणी दिलेले आहेत. रागात जर आपल्याला प्रभावीपणे व्यवस्थापन करायचं असेल तर त्यासाठी काही मार्ग किंवा दृष्टिकोन या ठिकाणी दिलेले आहेत. तर ते 2 दृष्टिकोन इथं आपण पाहतोय. याच्यामध्ये पहिला आहे आपल्या रागाचं व्यवस्थापन करणं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या रागाचं व्यवस्थापन करता यायला पाहिजे. जेव्हा जेव्हा राग निर्माण होतो त्यावेळी रागाची परिस्थिती का निर्माण झाली किंवा रागाचं कारण काय आहे, बरं मला याच्यासाठी काय उपाय करायला पाहिजे, तर या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसऱ्याच्या रागाला कसा प्रतिसाद द्यावा याचंसुद्धा शिक्षण प्रत्येकाला घेणं गरजेचं आहे किंवा ते त्यांना द्यायला पाहिजे. राग जेव्हा निर्माण होतो त्यावेळी जी परिस्थिती असते तर त्या दुसऱ्याच्या रागाला कशा पद्धतीने प्रतिसाद द्यायचा. समजा एखादी व्यक्ती रागावली, ती ओरडली म्हणून आपणही त्याच्याच मोठ्या आवाजामध्ये ओरडायला हवं का, तर त्याला कशा पद्धतीने आपण प्रतिसाद दिला पाहिजे. जर जेवढं तुम्ही त्याला तेवढंच फोर्सली, एखादा व्यक्ती तुमच्यावर रागावतोय, ओरडतोय, किंचाळतोय म्हटलं की तुम्ही तेवढंच फोर्सफुली जर तुम्ही त्याच्यावरती ओरडलात, किंचाळलात तर याच्याने राग त्याचं व्यवस्थापन होऊ शकणार नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये एखादा व्यक्ती रागाला आलेला असेल तर त्यावेळी त्या रागाला कसा प्रतिसाद द्यायचा याचंसुद्धा शिक्षण तुम्हाला घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर या 2 गोष्टी या राग व्यवस्थापनाचे प्रभावी दृष्टिकोन असलेले आपल्याला सांगता येतील. आपल्या रागाची जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे. बघा, आपल्या रागाची जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे. आपण दुसऱ्यावरती ती ढकलून उपयोगाचं नाही. दुसऱ्या व्यक्तीमुळे मी रागाला आलेलो आहे किंवा दुसरी व्यक्ती त्याला जबाबदार आहे, दुसऱ्यांकडे बोट दाखवणं योग्य होणार नाही आहे. तर आपण स्वतःकडे हे बोट दाखवलं पाहिजे आणि हा राग माझ्यामुळे मी स्वतःच क्रिएट केलेला आहे, स्वतःच निर्माण केलेला आहे, अशा दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघायला पाहिजे. त्यामुळे ती जबाबदारी आपली आहे आणि ती स्वतः पण घ्यायला हवी. दोरीच्या कठपुतलीऐवजी जसं एखाद्या वाहनावरती ड्रायव्हरचं नियंत्रण असतं तशा पद्धतीनं रागाची यंत्रणा काम करते. दोरीच्या कठपुतलीऐवजी आपण या ठिकाणी ड्रायव्हर किंवा नियंत्रक जसा एखाद्या वाहनाला नियंत्रित करतो तशा पद्धतीनं रागाची यंत्रणा काम करते. दोरीची कठपुतली वाहनाचं नियंत्रण करू शकणार नाही. तर त्यासाठी त्या वाहनाला नियंत्रक म्हणून ड्रायव्हरच असणं खूप महत्त्वाचं आहे. तरच तो काय करू शकतो, वाहन यशस्वीपणे व्यवस्थितरित्या मार्गाने तो चालवू शकतो. दोरीच्या कठपुतलीने हे आपल्याला शक्य नाही. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की ज्याचा त्याने राग नियंत्रित केला पाहिजे. वाहनासाठी जसे ड्रायव्हरचे स्थान महत्त्वाचं आहे, तोच त्या वाहनाचा नियंत्रक असतो. त्याच्याशिवाय वाहन चालवणं शक्य नाही होणार आपल्याला. तसं इथे राग जर मला आलेला असेल तर मीच रागाला कंट्रोल करायचं तंत्र वापरलं पाहिजे किंवा मीच रागाला नियंत्रित केलं पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. आपल्या रागाची आपण जबाबदारी घेत असताना याच्यापुढे आपल्याला राग व्यवस्थापनाचे दृष्टिकोनसुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. राग व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनामध्ये 2 दृष्टिकोन इथं दिलेले आहेत. शिथिलीकरण व अंतर्मनाशी सुसंवाद साधा. शिथिलीकरण, रिलॅक्सेशन आणि अंतर्मनाशी सुसंवाद साधता आला पाहिजे आपल्याला. त्याचबरोबर दुसरा दृष्टिकोन आहे तो म्हणजे पुनर्मूल्यांकनाचा, रिएव्हॅल्युएशन ज्याला आपण म्हणतो. आता सुरुवातीचा जो दृष्टिकोन आहे तो आपण दृष्टिकोन समजून घेऊया. शिथिलीकरण व अंतर्मनाशी सुसंवाद.
जेव्हा जेव्हा आपल्याला राग येतो किंवा तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होत असते त्यावेळी आपण रिलॅक्सेशन तंत्राचा वापर केला पाहिजे, स्नायू शिथिलीकरण तंत्राचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर आपण आपल्या स्वतःच्या अंतर्मनाशी सुसंवाद साधला पाहिजे. तर तो कशा पद्धतीने साधता येऊ शकतो, तर या तंत्रामुळे विचार स्पष्ट करता येऊ शकतात, वस्तुनिष्ठ होतात. या तंत्रामुळे आपले विचार स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ होत असतात. रिलॅक्सेशन टेक्निकमुळे, शिथिलीकरण तंत्रामुळे आपल्याला काय करता येतात, आपले विचार स्पष्ट आणि इकडे वस्तुनिष्ठ बनवता येतात. त्याचबरोबर आपल्याला आपलं अवधान व आपली एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशनसुद्धा वाढवता येतं. रिलॅक्सेशनमुळे आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दलचा स्पष्ट विचार करता येतो, वस्तुनिष्ठ विचार करता येतो. त्याचबरोबर आपल्या अवधानाची एकाग्रता, अवधान व आपली एकाग्रता, आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि अटेन्शन आपल्याला वाढवता येऊ शकतं. जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा बेफाम होऊन तुम्ही काही वेळा चुकीचे निर्णय घेत असता. जेव्हा तुम्ही रागाला येता तेव्हा खूपच एक्सायटेड होता आणि तुम्ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर घालवता. ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाते. त्यावेळी तुम्ही काय करतात की इथे अगदी बेपर्वाईने म्हणा किंवा बेफामपणे काही चुकीचे निर्णय घेता, रॉंग डिसिजन घेता आणि त्याचा परिणाम असा होऊ शकतो की भविष्यात त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला स्वतःलाही त्रास होणार आहे त्याचा आणि त्या गोष्टीचा इतरांनाही त्रास होणार आहे. त्यावेळी अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बेफाम होऊन चुकीचे निर्णय न घेता अशावेळी रिलॅक्सेशन केलं पाहिजे. राग तुमचा वाढला आहे, टेम्पर तुमचा वाढलेला आहे, हायपर झाला, तुम्ही खूप अँग्रियसनेस झालेला आहात, तर अशावेळी तुम्ही स्वतःला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता हे रिलॅक्सेशन कसं करायचं आहे, तर त्यासाठी तुम्ही शांत व तालबद्ध श्वसन केलं पाहिजे. तुम्हाला राग आलेला आहे, परिस्थिती हाताबाहेर जाते असं तुम्हाला वाटतं आहे, तुम्ही खूप बेचैन आहात, अस्वस्थ आहात, अशावेळी तुम्ही काय करायचं आहे, शांतपणे तालबद्ध पद्धतीनं तुम्ही श्वसन करायचं आहे, ब्रिदिंग करायचं आहे. श्वास उच्छ्वास अशा पद्धतीने तुम्हाला या क्रिया करायच्या आहेत. त्याचबरोबर त्याचवेळी एखादं शांत संगीत ऐकलं पाहिजे, एक सायलेंट म्युझिक तुम्ही ऐकायला पाहिजे की जेणेकरून तुमच्यामधला हा जो स्ट्रेस वाढलेला आहे, ताणतणाव वाढलेला आहे, तुम्ही जे हायपर झालेला आहात, तुमच्यामध्ये रागाची भावना, एंग्रेसनेस वाढलेला आहे, तो कमी होण्यासाठी मदत मिळणार आहे. त्यासाठी शांत व तालबद्ध श्वसन करा, शांत संगीत ऐका. त्याचबरोबर तुम्हाला काही हॉबीज असतील, जर तुमचे काही हॉबीज असतील, तुमचे काही छंद असतील, तर ते छंद तुम्ही जोपासायचा प्रयत्न करा. समजा एखाद्याला स्पोर्ट्सचा छंद असेल, क्रिकेटचा छंद असेल, त्याला एखाद्याला गायनाचं असेल, ड्रॉइंगचं असेल, पेंटिंगचं असेल किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टीचे हॉबीज असू शकतात, तर त्या हॉबीजकडे तुम्हाला वळवायला पाहिजे, डायव्हर्ट करायला पाहिजे तिकडे तुमचं कॉन्सन्ट्रेशन. त्याचबरोबर जर तुम्हाला काही सोशल ॲक्टिव्हिटीज करण्याची आवड असेल, सोशल वर्क करण्याची आवड असेल, सामाजिक कार्याची जर तुम्हाला आवड असेल, तर तुम्ही तुमचा वेळ अशा गोष्टीमध्ये व्यतीत केला पाहिजे. जेव्हा तुम्हाला राग येतो अशी परिस्थिती आहे त्यावेळी तुम्ही काय करायला पाहिजे, शांत श्वसन करायला पाहिजे, चांगल्या पद्धतीचं शांत मंद संगीत ऐकायला पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचे हॉबीज इकडे जोपासायला पाहिजे, छंद तुम्ही तुमचे जोपासायला पाहिजे. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही स्वतःला सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये सक्रिय करायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येतं, इथे तुम्हाला चांगल्या विचारामध्ये तुम्ही स्वतःला गुंतवून ठेवू शकता. त्याच्यामुळे शरीर शांत होतं व स्वस्थ अवस्थेमध्ये आपण ठेवू शकतो. जाणीवपूर्वक आपण काय या गोष्टी करू शकतो, जाणीवपूर्वक या जर गोष्टी केल्या आता मी सांगितलेल्या, तर या दरम्यान आपण जाणीवपूर्वक स्वतःचं शरीर शांत करू शकतो, स्वस्थ करू शकतो आणि ते एका विशिष्ट शांत स्वस्थ अवस्थेमध्ये ते ठेवू शकतो. त्यानंतर दुसरी जी अवस्था आहे दुसरा जो दृष्टिकोन आहे राग व्यवस्थापनाचा, तो आहे पुनर्मूल्यांकन. त्याला आपण रिएव्हॅल्युएशन असं म्हटलेलं आहे. पहिल्या दृष्टिकोनामध्ये तुम्ही पाहिलं की रिलॅक्सेशन या तंत्राद्वारे किंवा अंतर्मनाशी सुसंवाद साधण्याद्वारे तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःचा राग नियंत्रित करू शकतात, तर हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. त्यासाठी काही तंत्रसुद्धा आपण सांगितली.
रिलॅक्सेशनचं तंत्र सांगितलेलं आहे, मंद संगीत ऐकण्याचं तंत्र दिलेलं आहे, त्याचबरोबर हॉबीज किंवा तुम्ही सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग नोंदवायला पाहिजे तुम्ही तुमचा, किंवा सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सक्रिय व्हायला पाहिजे, याविषयी आपण माहिती घेतली. आता पुनर्मूल्यांकनामध्ये रागाच्या परिस्थितीचा तुम्ही वस्तुनिष्ठपणे पूर्ण विचार करायला जेव्हा करता त्यालाच पूर्ण मूल्यांकन असं म्हटलं जातं. रागाच्या परिस्थितीचा वस्तुनिष्ठपणे पूर्ण विचार करणे यालाच आपण काय म्हणतो, पुनर्मूल्यांकन असं म्हणतो. तर जेव्हा जेव्हा रागाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याचा वस्तुनिष्ठपणे जर आपण पूर्णपणे विचार केला तरच आपल्याला त्याचं पुनर्मूल्यांकन करता येऊ शकतं. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी राग व्यवस्थापन कसं करता येऊ शकतं, त्याचबरोबर राग व्यवस्थापनाचे जे दृष्टिकोन आहेत त्या 2 दृष्टिकोनाचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. उरलेला भाग आपण पुढच्या घटकामध्ये घेतो आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद.